कळंब जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य प्रमोद शेठ कानडे आज आंबेगाव वार्ताच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांचं स्वागत. तर नेमकं कळंब जे येथे अतिक्रमणाचा जो मुद्दा आला आहे, कळंब गावाच्या परिसराचा विकास झाला पाहिजे, परंतु काही ठिकाणी अतिक्रमण झाले अशी चर्चा आहे. नेमकं वास्तव काय आहे आणि याच्यातून सामंजस्याने कसा तोडगा निघू शकेल, काय मत आहेत आपलं? गेली 2-3 दिवसांपासून या संदर्भामध्ये पतसंस्था जी आहे नांदूरची, त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं वादंग आम्हाला ऐकायला आलं होतं. परंतु नंतर माहिती घेतली असता ती पतसंस्थेचं जी त्यांचा सिटी सर्वेचा उतार आहे किंवा जी त्यांची जागा आहे ती अतिक्रमणात नाही असं त्यांनी ग्रामपंचायतीला पेपर सादर केलेले आहेत. मी सरपंचांची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी ते पेपर दिलेत. ते पेपर सिटी सर्वेचे नकाशे किंवा त्यांची जागेचा उतारा हा सगळा पाहिल्यानंतर त्यांचं अतिक्रमण तिथं दिसून येत नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की कळंबच्या त्यांनी पत्र दिलेले आहे याच्या वादावरून ग्रामपंचायतीला की संपूर्ण अतिक्रमण जे आहे जुन्या पुणा नाशिक रोडचं ते काढून टाकण्यात यावं आणि त्या संदर्भामध्ये ग्रामसभेची देखील काही नागरिकांनी मागणी केलेली आहे. परंतु मला असं सांगणं आहे की याच्यावरती सर्वांनी सामंजस्याने तोडगा काढला पाहिजे. कारण कळंब आणि पंचक्रोशी असं पाहिलं तर सगळ्या गावांचा कळंबमध्ये संबंध येतो. मग हॉटेल व्यवसाय असेल, त्याच्यानंतर तुमचा कापड व्यवसाय, किराणा असेल किंवा अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बाहेरच्या गावातल्या लोकांनी, परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी कळंबमध्ये उभे केलेले आहेत आणि त्याचा चांगला फायदा त्यांना देखील मिळतो. आता आपण जर पंचक्रोशी आणि सगळ्या नागरिकांचा विचार केला तर ठीक आहे, अतिक्रमण आहे किंवा नाही ते पाहायची जबाबदारी ग्रामपंचायतीची किंवा PWDची आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेस अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली त्यावेळेस अनेक लोकांचे व्यवसाय देखील बंद झालेले आहेत. म्हणजे अतिक्रमण काढून लोकांचे व्यवसाय बंद करण्यापेक्षा त्याच्यामध्ये सामंजस्याने पर्याय काढून तोडगा काढून प्रत्येकाला देखील आपण काय म्हणतो की कळंब लौकी, कळंब नांदूर, कळंब चांडोली, ज्यावेळेला कळंबचं नाव पुढे घेत असतं त्यावेळेला हे नागरिक देखील पंचक्रोशीतील आपली सगळी नागरिक आहेत, आपल्याच परिचयाचे आहेत, आपले मित्रपरिवार देखील आहेत. यांना देखील कळंबमध्ये व्यापारी गाव असल्यामुळे व्यवसाय करण्यामध्ये मोठी संधी आहे. त्याच्यामुळे या वादात न पडता ग्रामपंचायत असतील, ती पतसंस्था असतील किंवा इतर नागरिक असतील, या वादात न पडता त्यांनी सामंजस्याने तोडगा काढावा आणि हा वाद मिटावा अशी मी चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो. आणि त्या ठिकाणी असलेले सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर मागणी करणारे नागरिक असतील यांना विनंती करतो की आपण हे सगळेच नागरिक आपले भाऊबंद असून किंवा व्यापारी लोक आहेत याच्यामध्ये उद्या आणखीन भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये वेगळा मेसेज जायला नको, म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे सामंजस्याने त्याच्यावर तोडगा काढावा. त्याच्यातून आम्ही देखील प्रयत्न करू, काय मार्ग निघत असेल तर. एवढंच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं होतं. दुसरा एक प्रश्न आहे, जो बायपास झाला आहे तुमचा, त्याच्यामुळं वाहतुकीची तर काय अडचण नाही गावात? सध्या तरी काय नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का सामंजस्याने बसून किंवा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, एकमेकांची मनं दुरावण्यापेक्षा जवळीक येऊन आणि हा मार्ग काढला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचे व्यवसाय चालले पाहिजे आणि जे समजा अतिक्रमण समजा करू इच्छितात किंवा काय केलं असेल तर त्यांनीसुद्धा सामंजस्याने याकडे पाहिलं पाहिजेत. याबाबत काय मत आहे? आता कळंबचा बायपास अतिशय सुंदर झालेला आहे. ज्या ठिकाणी आपण मागच्या 2 वेळा आंदोलनं झाली, सर्व्हिस रस्त्याच्या बाबतीत झाली, पाण्याच्या बाबतीत झाली, त्याच्यावर देखील काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते झालेले आहेत. अजून काही ठिकाणी हायवेचे पाण्याच्या बाबतीत मोठा पाऊस आल्यानंतर पाणी साचतं, त्याबाबत देखील त्यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे कळंबचा बायपास बाहेरून गेल्यामुळे मागच्या वेळेला जे अतिक्रमण काढली त्यावेळेला देखील गाव असं ओसाड झाल्यासारखं वाटत होतं. आणि आता बायपास झाल्यामुळे पूर्वीसारखी गर्दी कळंबमध्ये होत नाही किंवा ट्रॅफिक जामची समस्या येत नाही. असं काही तिथं आपण आता पाहिलं असेल ती बायपास चालू झाल्यानंतर गावामध्ये रहदारी एकदम सोयीस्कर झालेली आहे, कुठं ट्रॅफिक होत नाही. म्हणूनच या अतिक्रमणाचा जो विषय आहे ह्या विषयी सामंजस्याने मिटवावा आणि लोकांना त्या ठिकाणी धंदे करण्यासाठी पहिली प्रायोरिटी द्यावी. अतिक्रमण आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला सगळीच अतिक्रमण त्या ठिकाणी काढलेली होती आणि दुसऱ्यांदासुद्धा त्यांनी थोडंफार कुणी शेड ओढला असेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बसण्यासाठी किंवा काय करण्यासाठी, तर त्याच्यामुळे व्यवसाय वाढतो. आता आपण एकमेकांना द्वेष देऊन एकमेकांसाठी खुन्नस काढण्यासाठी अतिक्रमण काढण्यापेक्षा हीच आपलीच सगळी भावबंद आहेत आणि कळंब हे मोठं गाव आहे. आपण बाकीच्या गावांचा विचार करून
हे वातावरण सगळ्यांकडं चांगलं राहिलं पाहिजे हीच माझी भूमिका आहे. कारण भविष्याच्या काळामध्ये तुम्ही सगळेच एकत्र येताच्या गोष्टी गप्पा गोष्टी करत असता. भविष्यामध्ये आपल्याला दुसऱ्या गावात जायचं असतं किंवा त्यावेळेला या ठिकाणी असं वाटायला नको कळमकरांनी आपल्याला गाव नांदूरचा म्हणून त्रास दिला आहे, व्यवसायाला आपल्याला अडथळा निर्माण केला आहे, अशी भूमिका त्यांच्या मनात कुठे येऊ नये म्हणून कळमकरांनी देखील मोठ्या मन घेऊन आपल्या गावामध्ये धंदे करतात, त्यांना देखील साथ दिली पाहिजे. शेवटी गावामध्ये धंदे आले, लोक वाढली, चलन फिरलं जातं. आता तुम्ही पाहत असता चांडोलीमध्ये सकाळी गर्दी असते, तशीच गर्दी कळममध्ये देखील असते. मग त्यामुळं गाव पण राखलं जातं आणि लोकांना व्यवसाय पण होतात. आता कळम आणि मनसर आजूबाजूची साकुरे असेल, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर, लौकी, चांडोली सगळीच लोक काही ना काही म्हणजे खत औषधाची दुकानं आहेत, त्याच्यानंतर फॅब्रिकेशनची दुकानं आहेत, पंचरची दुकानं आहेत, सलून खूप 8-10 सलूनची दुकानं आहेत, हॉटेलं 7-8 आहेत, त्याच्यानंतर आपले हार्डवेअरची दुकानं आहेत. ही सगळी दुकानं त्याच्यामुळे चालतात. किराणा मालाची दुकानं आहेत. त्याच्यामुळे हे आजूबाजूच्या गावांना हे एक व्यापारी गावाच आहे, त्याच्यामुळे हा व्यापार चालला पाहिजे हीच भूमिका आमची आहे. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये न पडता आपण सामंजस्याने याच्यातून मार्ग काढावा. आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आपल्याला धंदा वाढवायचा असेल आणि अधिक व्यापारी गाव अजून मोठ्या प्रमाणात बाजारपेठ करायची असेल तर आपण ह्या अतिक्रमणाच्या बाबतीत मला तरी वाटतं सध्या त्याची काही गरज नाही आहे. शेवटी ग्रामपंचायत आणि संबंधित विभाग याच्यावर निर्णय घेईल. पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की लोकांच्या धंद्यामध्ये हस्तक्षेप न करता ते धंदे चालू राहिले पाहिजे.